पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये अखेर गोखले कन्स्ट्रक्शनने माघार घेतलेली आहे। हा व्यवहार रद्द करावा अशी मागणी सातत्याने जैन समाजाकडून करण्यात येत होती। या विरोधात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे सातत्याने लढत होते। विशाल गोखले त्याचबरोबर बडेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने गंभीर स्वरूपाचे आरोप या व्यवहारामध्ये धंगेकर यांच्याकडून करण्यात येत होते। अखेर आता हा व्यवहार रद्द होतोय। गोखले कन्स्ट्रक्शननी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी धंगेकर यांच्या लढ्याला यश आलेलं आहे। याविषयी स्वतः धंगेकरांशी आपण बोलणार आहोत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? काल हा सगळा व्यवहार म्हणजे गोखले कन्स्ट्रक्शन कडून माघार घेतोय अशा पद्धतीचा मेल हा जैन बोर्डिंगला देण्यात आलेला आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी 10:30 वाजता जैन बोर्डिंग त्या जागेमध्ये 10:30 वाजता मी जाणार आहे। तुमच्याशी मी सविस्तर बोलेन। पण कालचा जो व्यवहार रद्द झाला तो मी 2 दिवसापूर्वी म्हणतो की पहिला अंक संपलेला, आता दुसरा अंक चालू आहे, तो दुसरा अंक चालू झालेला आहे। ह्याच्यामध्ये माननीय शिंदे साहेबांनी काल माझ्याशी बोलले आणि मला सांगितलं की तुम्ही 2 दिवस काय बोलू नका, ह्याच्यामध्ये मी तोडगा काढेन। आणि मग त्यांनी जो शब्द मला माऊलींच्या मंदिरात दिला आणि तो शब्द खरा ठरला। खरं तर हे सगळं आंदोलन जे जैन मुनी आहेत आणि सगळे ते जैन युवक आहेत आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते शेट्टी साहेब हे सगळे लोक आणि प्रामुख्याने ह्या सगळ्या आंदोलनामध्ये पुणेकर उतरले होते। आणि लक्षात हा जनतेचा रेटा लक्षात आल्यानंतर कालच्यापासून मग मेल प्रकरण चालू झालं। आता हे मेल प्रकरण सगळं हे जोपर्यंत रजिस्टर डॉक्युमेंट होत नाहीत आणि परत त्या समाजाला सन्मानाने देत नाही तोपर्यंत आपला लढा हा कायम चालू राहणार आहे। कारण आता विश्वास ही नावाची गोष्टच राहिली नाही। परंतु शिंदे साहेबांनी मला काल सांगितले की तुम्ही 2 दिवस थांबा, कुठल्याही बोलू नका, म्हणून मी आज कोणावर टीका करत नाही। पण 2 दिवसानंतर जर हा व्यवहार म्हणजे 2 दिवसापर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाची जर मला समाधान, पुणेकरांना समाधान, सगळ्यांना समाधान होत नाही तोपर्यंत मी वाट बघेल। नाही तर नंतर 1 तारखेला ते जे जैन मुनी आहेत त्यांनी आव्हान केलेलंच की माझ्याबरोबर तुम्हाला बसायचं आहे। म्हणून मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे। शेवटी आपण देव देश धर्मासाठीच काम करतोय आणि प्रत्येक जाती धर्माचा आदर करणं हे आपलं संस्कृती आहे। मी ज्या धर्मात जन्मलो त्या धर्माने कधीच कोणावर अन्याय केला नाही आणि मग त्याचं जातीचं राजकारण भविष्यात आणि आयुष्यात केलं नाही मी। पण काल अनेक माझ्यात बोलतात, एक सगळी खान मुघलांची टीम आली होती वक्फ बोर्डची जागा वाचवायला, तर ते खानची टोळीवर मी नंतर बोलेन। पण त्याच्यावर मला शिंदे साहेब म्हटले की आता तुम्ही थांबा, ह्याच्यामध्ये जी खानची टोळी, जी मुघलांची टोळी तुमच्याकडे आली, ही मुघलांची टोळीला बी मी माझ्या पद्धतीने उत्तर देईन। कारण शेवटी तुम्हाला समाजात काम करायचं, आम्ही आयुष्यात चुकीचं काम करणार नाही। मला ज्या ज्या वेळेला वाटलं माझी चूक झाली त्या वेळेला मी माघार घेतलेली। पण मला हायकोर्टाने सगळ्या संस्थेने क्लीन चिट देऊन सुद्धा काही लोक याच्यामध्ये काय बोलतात ते मी शिंदे साहेबांशी बोलून, माझे वैयक्तिक लढाई राहू द्या, माझं किती नुकसान झालं तरी मी कोणाच्या दारात पाया पडायला कधी आयुष्यात जाणार नाही। फाटल नाही तर तुटल, मी काय घेऊन नाही आलो आणि काय घेऊन जाणार नाही। पण देव देश धर्माला कोण हात लावल, मग कुठली मोठी शक्ती असली तरी मी रस्त्यावर उभा आहे। गोखले कन्स्ट्रक्शन कडून काल या जैन बोर्डिंगला एक मेल करण्यात आला ज्याच्यामध्ये या व्यवहारातून आपण माघार घेतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला, याच्यामध्ये काय झालं असावं जेणेकरून गोखले कन्स्ट्रक्शननी एक पाऊल मागे घेतलं आणि तुमची जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे? तुमच्याकडे काय माहिती, नेमकं काय झालं असावं याच्यामध्ये? आता ह्याचं मी सविस्तर 10:30 वाजता बोलेल। पण एक वाक्य तुम्ही ध्यानात ठेवा, विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे। काय दिलेल्या भाकरीचा सांगितलेल्या कामाचा आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त तर मी बोलणार नाही। आता मी 10:30 वाजता तुमच्याशी काय झालं, पण नेमकं असं काय झालं? तुम्ही सातत्याने
रवींद्र दंगेकर, तुम्ही सविस्तर सांगतो सातत्याने मी, हे बघा. मुरलीधर मोहोळ मला यांच्यावर आरोप करत होता. हे आरोप करत असतानाच मी मुरलीधर सविस्तर- मोहोळ यांनी 2 सविस्तर 10:30 दिवसापूर्वी वाजता बोलेल. जैन बोर्डिंग मध्ये जाऊन भेट घेतली, त्यांना सुद्धा शब्द दिला. हा शब्द दिल्यानंतर ही हे सगळं चक्र फिरले. सविस्तर तुमच्याशी मी बोलून शिंदे साहेबांनी मला सांगितलं की 2 दिवसात तोडगा काढेल आणि हा तोडगा निघाल्यानंतर 2 दिवसात तोडगा नाही निघाला तर तुम्हाला मी पुढील मग मी माझं काही गोष्टी राखून ठेवल्यात. माझी लढाई ही थांबणार नाही. तर त्यांनी म्हणले 2 दिवसात तोडगा निघेल आणि विशाल गोखले दिलेल्या भाकरीतून सांगितलेल्या कामाचा आहे. तुमचा वाद हा मुरलीधर वाद मोहोळ नाही हो, यांच्याशी वाद नाही हो, तुमचा तुम्ही वाद हा वाद मुरलीधर अजिबात मोहोळ नाही. यांच्याशी फक्त मुरली जैन मोहोळ- बोर्डिंग संदर्भातला होता. नाही. तो आता अखेर मिटतोय, म्हणजे तुम्ही मिटतोय. कुठेतरी- तर तुमच्यातला वाद लोकशाही वेगळ्या दिशेने चालली. लोकशाहीमध्ये वैयक्तिक वाद कोणाचे असते. लोकशाही सरळ दिशेने जाऊ दे, आपली वाकडी नका घुसू. माझा काय वाद पण वाद मिटलाय का तुमच्यातला? माझा वादच नव्हता तर मिटायचा संबंध वादच नाही माझा. विकृती विरोधातला हा, जो तुमचा बरोबर. लढा होता हा, मग तो विकृती थांबलाय. कायम- नाही विकृतीचा कायम लढा आहे. तो कुठं थांबत नाही. 2 दिवसापूर्वी तुम्ही असंही म्हणाला होतात की जर हा व्यवहार रद्द झाला, तिथं मंदिरच होणार असेल तर मी मुरलीधर मोहोळ यांना जिलेबी खाऊ घालेल, सगळ्यांना जिलेबी खाऊ घालेल. तो क्षण आता आलेला आहे. जवळ आलाय. कडे तापवलेली आहे, गॅस लावलेला आहे. काय तो व्यवहार पूर्ण झाला की जिलबी चालू. म्हणजे जी कटुता निर्माण झालेली नाही, होती कटुता भाजप माझ्या आणि तुमच्यामध्ये, तुम्हाला माहितीये का एखादा परिवारातला माणूस चुकत असला तर त्याची चूक दाखवून ही त्याला उलट भविष्यात चांगले काहीतरी संधी मिळेल आणि मग त्याला वाट दाखवण्याचं काम आपण कुटुंबातली माणसं म्हणून करावं लागतं. तुम्ही म्हटलं की अमित शहानी निरोप दिला आणि त्यानंतर ही सगळे चक्र मारले. ते 10:30 काय झालं नेमकं? 10:30 वाजता ठेवा ना शिल्लक. सगळं नाही, सांगतो. काय नेमकं काय झालेलं त्यावेळी? सविस्तर सांगतो. मी सांगतो ना. माईक पान भरे अजून मी बोलतो ना. पान भरे. काय अमित शहानी काय सांगितलं मुरलीधर मोहोळांना? मी ते 10:30 वाजता सविस्तर सांगतो. आता मला आंघोळ करून तुम्ही जायचं. कालही बोललेला आहात म्हणून विचारलं. 10:30 वाजता तुम्हाला सगळं दिसेल. मला फक्त आता आवरू द्या. मला तिकडे जायचे. त्यांना वेळ दिलाय मी देवळामध्ये तिकडे. याच्या नंतरची लढाई तुमची ही अशी सुरू राहणार आहे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातली, किती थांबलेली आता? मुरलीधर मोहोळांची परत एकदा सांगतो, माझी भांडणं नाहीयेत. माझी भांडणं कधीच त्यांच्या वैयक्तिक नाही. ती विकृती भांडणं ज्याच्या कुणी असो तो चुकीचा वागला तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार लोकशाहीने मला दिलेला आहे. आणि माझी जर मी 99% मी चुकीचं बोलणं, काही गोष्टी जाणून बुजून करणं, ती मला काय क्रेडिट मिळावं म्हणून करणं असं मी आयुष्यात केलेलं नाही. ज्या गोष्टी मी हातात घेतल्या ते शेवटपर्यंत नेल्यात. मध्ये कुठं थांबलेलं दिसलं नाही. माझ्या नेत्यांचं खरं शिंदे साहेबांचं आभार मानायचे. पण मी ते माझा संदेश हे मी ते जे संत आहेत महावीर ते बसतात योगी त्यांना मी देणार आहे. आणि तेव्हा तुमच्याशी बोलतो. लढाईमध्ये पुणेकर जिंकले आणि मोहोळ हारले. पुणेकर हरू शकत नाही. कारण पुणेकर छत्रपतींचं पुणे आहे. त्यामुळे पुणेकर कधी हरू शकत नाही. आणि पुणे कधी हरवायची ताकद ह्या जगात कोणाकडे नाही. ह्या पुण्याने आटकेपार झेंडे लावलेत. स्वराज्याची उभारणी छत्रपतींची पुण्यातून झाली. तर पुणेकर हरू शकत नाही. तुमची जी लढाई होती आता याआधी तुम्ही निलेश घावळ संदर्भात चंद्रकांत दादांवर बोलत होता, तर ती लढाई सुद्धा सुरू 10:30 राहणार आहे वाजता आता. लोकशाही 10:30 वाजता. तर हे होते रवींद्र दंगेकर. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्यानंतर 2 दिवस ते काही बोलणार नाहीयेत आणि त्यामुळे आता हा व्यवहार जो रद्द झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातला जो त्यांचा आक्रमकपणा होता तो आता काहीसा कमी होताना पाहायला मिळेल. मात्र जोपर्यंत पूर्ण हा व्यवहार होत नाही तोपर्यंत लढत राहणार असं सुद्धा रवींद्र दंगेकर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.